गोकुंदा येथील ठाकरे चौकात स्टेट बँक ऑफ इंडिया EPS कंपनीचे 21 लाख रुपये असलेली ATM दरोडेखोरांनी पळवून नेली। गोकुंदा येथील ठाकरे चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला EPS कंपनीचे 21 लाख रुपये असलेली ATM दरोडेखोरांनी पळवून नेली आहे। ही घटना दिनांक 22 जानेवारी रात्री 1:58 दरम्यान घडली असून किनवट पोलिसांकडून गुन्हा दाखल करून चौकशीची प्रक्रिया चालू केली आहे। सदरील ठिकाणी रात्री बेरात्री वर्दळ असते। भर चौकात असलेल्या ATM मशीनसह पैसे चोरीला गेल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। सदरील ATM हे इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीकडून संचालित केले जाते। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांचे पथक रवाने झाले होते। पुढील तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक धरणे, पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधवर चोपडे, पोलीस उपनिरीक्षक झाडे व येवले यांच्यासह पोलीस कर्मचारी हे तपास करीत आहेत। अतिरिक्त पोलीस अधीक्षक धरणे या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष देत असल्याने या प्रकरणाचा छडा लवकरच लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे। या प्रकरणी इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून किनवट पोलिसात तक्रार दिल्यामुळे सदरील प्रकरणी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे। KTN महाराष्ट्र न्यूज, किनवट, नांदेड।